सर आणि सचिन मदने सरांच्या धगधगत्या भाषणानंतर आणि विचारांनंतर माझा आवाज आणि माझं बोलणं जरा खूपच नाजूक वाटेल, त्यासाठी मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. पण विचार मांडायला हरकत नाही या आवाजात सुद्धा. सर्वप्रथम वेंगुर्ला तालुक्याचे जे शिक्षक बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत त्यांची मी अख्ख्या जिल्ह्यांसमोर उभा राहून दिलगिरी व्यक्त करत आहे. मी काल ग्रुपवर जे काही टाकलं, कारण ती उपस्थिती ही खटकणारीच होती म्हणून टाकलेलं होतं. 220 लोकांच्या ग्रुपवर जर 19 लोकांची यादी पडते तर ही खटकणारीच गोष्ट आहे. आणि या ग्रुपवर आपल्या तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीचे सभासद सुद्धा आहेत, प्रतिनिधी सुद्धा आहेत आणि आदरणीय कोरगावकर सर सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे आज सकाळपर्यंत ती यादी 140-145 पर्यंत झाली. ह्याचं कारण कुठून तरी काहीतरी जाणीव करून देण्याचं बोलावं लागतं. माझे शब्द जरी कठोर असले तरी माझ्या बोलण्याचा हेतू हा होता की ही आज दिसलेली उपस्थिती, आज जे जे व्यक्ती इथे बोलतायत ते सगळे या उपस्थितीबद्दल बोलतायत. या उपस्थितीबद्दल बोलण्यासाठी आपण त्यांना बोलतं केलं, कारण तिथे बसलेल्या ज्या काही सगळ्या मिळून बसलेल्या संघटना आहेत त्याच्या जवळजवळ तिप्पट उपस्थिती आपली इथे आहे. आणि हे आपल्या सर्व बांधवांच्या एकीचं बळ आहे, एकीचं फळ आहे. आपल्याला कोणीही कितीही मिसगाईड करायचा प्रयत्न केला, मी वारंवार कालपासून पण सांगत होतो की येताना वाटेत जिल्हा परिषद लागते कलेक्टर ऑफिसकडे येताना. त्यामुळे कोणीही कन्फ्यूज होऊ नका, कोणी गोंधळून जाऊ नका. तिकडे गर्दी दिसेल, तिकडे बॅनर दिसेल, बॅनर नीट वाचा आणि मगच बसा. त्या बॅनर खाली बसायची इच्छा झाली तर 100% बसा, पण बॅनर नीट वाचून बसा. फक्त गर्दी दिसते म्हणून बसू नका. आपले बांधव आज काही तिथे पहिल्यांदा थांबले असतील, जेणेकरून नवीन जे भरती झालेले आहेत त्या आपल्या सगळ्या बांधव आणि भगिनींना कदाचित थोडंसं कन्फ्युजन असेल. आता सुद्धा काही लोक मला आले विचारत होते, सर काय सही करायची का नाही, सही करायची का नाही. कारा सही जे होईल त्याला आम्ही बघायला तयार आहोत. शिक्षक समिती जोपर्यंत आपल्या खंबीरपणे पाठीशी आहे तोपर्यंत तुमच्यावर कोणीही कसलीही तलवार घेऊन अंगावर येऊ दे. समोरचे पदाधिकारी, समोरची संघटना तुमच्यावरचा वार आपल्या छातीवर घ्यायला पहिला तयार आहे आणि छातीवर घ्यायला तयार आहे म्हणून तो रोखठोकपणे इथे राहून बोलू शकतो. आदरणीय कोरगावकर सर ज्या आवाजात इथे बोलतात त्याच आवाजात राज्याला बोलताना त्यांना आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे हा फक्त जिल्ह्याचा आवाज नाही, हा राज्याचा आवाज आहे. आणि हा राज्याचा आवाज जिथे घुमतो तिथे ही गर्दी होणारच. आणि प्रश्न राहिला या 15 मार्चच्या आंदोलनाचा. एक थोडासा म्हणजे आता मी मुद्दाम कोणावर टीका नाही करत, पण थोडंसं सांगतो. आपण हे आंदोलन आज फक्त एका मागणीसाठी करतोय. कोणत्या? 15 मार्च शासन निर्णय रद्द करायचा, बरोबर? शासन निर्णय कोण रद्द करणार आहे? शासन निर्णय कोण रद्द करणार आहे? आदरणीय सीओ करणार का शिक्षण अधिकारी करणार? शासन करणार. मग शासनाकडे जायची वाट, जायचा बोगदा इथूनच लागतो, तिथून लागत नाही. तिथे बसून भले तुम्ही शासन निर्णय रद्द करा, रद्द करा, रद्द करा मागणी जरी केली तरी ती मागणी शासनापर्यंत पोहोचणार नाही. ती मागणी इथूनच पोहोचणार. आणि इथल्या गर्दीत आपले बॅनर छोटे आणि आपली गर्दी छोटी दिसायला नको म्हणून वेगळा संसार थाटलेला आहे. त्यामुळे कोणीही गोंधळून न जाता, कोणीही न घाबरता उपस्थित सर्व नवीन आपले शिक्षक वर्ग इथे मागे उभे आहेत ते कुठच्याही गोष्टीची काळजी न करता तुमचे सिनियर, तुमचे मुख्याध्यापक, तुमचे विस्तार अधिकारी, तुमचे केंद्र प्रमुख तर दुसऱ्या संघटनेचे असले तर त्यांना फक्त प्राथमिक शिक्षक समिती हे नाव सांगा. वैयक्तिक कोणाचं नाव सांगायची गरज नाही. कसलीही नोटीस, कसलेही तोंडी किंवा लेखी सुनावणी झाली तर पहिला फोन आपल्या तालुकाध्यक्ष, तालुका सचिवांना करा. कुठलीही ऍक्शन होणार नाही. अगदी बिनधास्त निर्विवादपणे बोला, आपल्या मागण्यांसाठी लढा. मी तर विनंती करेन की त्यांच्या आपण सगळे बोलतच असतो, त्यांच्यापैकी उपस्थित जे आहेत नवीन लागलेले आता त्यांना ही गर्दी, हे आवाहन, हा जोश बघून त्यांना काय बोलायचं आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांची कशी हे होते ते सुद्धा आपण जाणून घेऊया. आपण भरतीच्या वेळी सुद्धा मगाशी सचिन मदने सर बोलले, भरतीच्या वेळी सुद्धा शिक्षक समितीला बदनाम करायचंच काम केलं गेलं. एक आहे, सिंधुदुर्गात आल्यावर जर मी शिक्षक समितीवर टीका नाही केली तर माझं नाव होत नाही. पहिली गोष्ट, माझं नाव झालं पाहिजे. आदरणीय राणेसाहेब असं म्हणतात आता सुद्धा की सिंधुदुर्गात आल्यावर नेत्यांनी जर राणेसाहेबांवर टीका नाही केली तर त्याचं नाव होत नाही. सेम कंडिशन आपल्या जिल्ह्याची आहे. शिक्षक समितीवर टीका केल्याशिवाय आपलं नाव होणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे आणि ते जाणीवपूर्वक वारंवार याच गोष्टी करत असतात. या गोष्टींपासून आपण सगळे सावध आहोतच. आपल्या बरोबर आलेल्या काही नवीन लोकांना, काही बाहेरच्या लोकांना सावध करूया, एका छताखाली आणूया. आणि हे छत पावसाळ्यात कोलमडणारं छत नाही आहे. हे छत
वर्षानुवर्ष टिकत आलं आहे आणि पुढची बरीच वर्ष असंच टिकणार आहे. हे मायेचं पण छत आहे आणि हे तुमच्या आधाराचं पण छत आहे. शिक्षक समिती नावाच्या छताखाली आल्यानंतर आपण बिनधास्त आणि कुठचीही भीती न ठेवता वावरू शकतो. एवढं बोलेन आणि थांबेन. धन्यवाद.